श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा रविवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते. तसेच वही, पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा. त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते. यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी 11:45 वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसेच सकाळी 4:51 सकाळी 5:43 ब्रह्ममुहूर्त असणार आहे. तर या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर त्या केलेल्या उपायाचं आणि सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला दुपारी 1:54 ते दुपारी 2:38 विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तांमध्येच भाऊबीजेची पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य हे द्यायचं आहे. यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. यमाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला आगत्यापूर्वक जेवायला बोलवले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी यमराजाने आपल्या बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्या वर्षी यमापासून भय नसते असे समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तसेच या शुभ दिवशी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावावर ही एक वस्तू उतरवून टाकायची. ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये धन संपत्तीमध्ये वाढ येईल. त्याच्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतील. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. परंपरेनुसार या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा. त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते. बऱ्याच ठिकाणी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतात, तर काही ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या घरी जातात. आता तुमच्या इथे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा बहीण भावाचा सण जो आहे तो साजरा करायचा आहे. आता जर तुमचा भाऊ तुमच्या घरी येत असेल तर भाऊ आपल्या जेव्हा दारात उभा असेल तेव्हा तुम्हाला एक छोटासा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला एक वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ जे ते आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ठेवायचे आहेत आणि आपल्या भावाला आपल्याला ते तांदूळ जे आहेत ते ओलांडून आतमध्ये यायला सांगायचं. ओलांडून आतमध्ये म्हणजे ज्याप्रमाणे आपण गृह प्रवेश करतो तेव्हा आपण जेव्हा त्या कळशाला थोडासा पायाने स्पर्श करतो त्यामुळे त्याच्यातले तांदूळ थोडेसे पडतात. त्याचप्रमाणे जे आहे आपल्याला ह्या वाटीतले सुद्धा तांदूळ जे आहेत ते आपल्या भावाला थोडासा पाय लावून पुढे सरकवायला सांगायचे आहेत. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्तीमध्ये वाढ होते, सुख समृद्धी येते. तर हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून भाऊबीजेच्या दिवशी करायचा आहे. आता पुढचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्या भावाच्या दीर्घायुष्याकरता, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट न येण्याकरता, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता, त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहण्याकरता, त्याची भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला करायचं आहे. हा उपाय आपल्याला जेव्हा आपण आपल्या भावाला औक्षण करणार आहे त्यावेळेस करायचा आहे. हा उपायाकरता आपल्याला 4 काळी मिरी ह्या लागणार आहेत.
त्याचबरोबर आपल्याला 4 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि 4 आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहेत. अख्खे उडीद घ्यायचे आहेत, उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही आहे. तर या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या भावावरनं आपल्याला 7 वेळा गोलाकारमध्ये डोक्यापासून पायापर्यंत उतरवून टाकायचे. आणि उतरवून टाकल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर नेऊन आपल्याला ह्या वस्तू फेकून द्यायच्या. फेकताना काळजी एवढी घ्यायची आहे, कोणाच्या दारात, कोणाच्या अंगणात किंवा कोणाच्या पायाखाली त्या वस्तू पडणार नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय, पण हा उपाय केल्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष असेल, करणीबाधा, कोणत्याही प्रकारचे संकट, विघ्न, दोष असतील ते निघून जातात आणि आपल्या भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते. त्याचबरोबर बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा अतिशय प्रेम हे निर्माण होत असतं. या दिवशी जो पण भाऊ आपल्या बहिणीला आपल्या यथाशक्तीप्रमाणे भेटवस्तू देतो, तिच्या घरी जातो, जेवण करतो, त्या भावाच्या आयुष्य वाढतं, तसेच त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान मिळतो. म्हणून प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या घरी आवर्जून जायचं आहे आणि हा बहीण भावाचा जो प्रेमाचा सण आहे तो साजरा करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.